नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी तिचं काम आवरून किचनमध्ये काम आवरण्यासाठी आलेली असते. तिथे मानिनी देखील असते. दोघीजणी किचनमध्ये काम करत असताना नंदिनी कुठेतरी हरवल्यासारखी मानिनीला वाटते. तेवढ्यात मानिनी तिला विचारते, काय झालं नंदिनी? तर ती म्हणते, मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे. तर मानिनी तिला सांगते की जा की मग तू तुझ्या आईला फोनवर बोल, मग तुला बरं वाटेल आणि तुझा मूड देखील चांगला होईल. हे ऐकल्यानंतर नंदिनी, हो आई, जाते मी लगेच. आईला फोन करते. ती तिच्या आईला फोन लावण्यासाठी तिचा मोबाईल शोधत असते. नंतर तिच्या लक्षात येतं की ती तिचा मोबाईल बेडरूममध्येच विसरून आलेली असते आणि ती बेडरूममध्ये तिचा मोबाईल आणण्यासाठी जाते. तिथे जीवा देखील कपडे घालत असतो. तेव्हा नंदिनी दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकून जीवा देखील समोर तोंड असलेले मागे वळवतो आणि नंदिनीला जीवाच्या छातीवर काव्याच्या नावाचा टॅटू दिसतो. तो टॅटू बघितल्यानंतर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती जीवाला विचारते की तुमचं आणि काव्याचं अगोदर प्रेम होतं का? हे विचारल्यानंतर जीवा खूपच घाबरतो, पण तो लगेच तिला सांगतो की हो, माझं आणि काव्याचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं. हे सत्य ऐकल्यानंतर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. आता यावर नंदिनी काय निर्णय घेणार आहे हे आपण येणाऱ्या पुढील भागात पाहणार आहोत. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.